गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आहे आपल्याला सुट्टी, म्हणजे 15 ऑगस्ट असल्यामुळे गाईज आपल्याला सुट्टी आहे. सो गाईज, आपण पुढे चाललोय माहिती का? आपल्या सोबत आहे गाईज आपला दादू भाऊ. गाईज, दादू भाऊला घ्यायची आहे, सॉरी घ्यायची नाही, घ्यायचं आहे. हळू घे रे, गाडीत हळू घे. पब्लिकला कळायला पाहिजे दादू भाऊ काय घेणार आहे. सो गाईज, तर आपला दादू भाऊ आज घेणार आहे मोबाईल. बट आमचं कन्फ्युजन चालू आहे का नेमकं घ्यायचं काय. आता तो म्हणतो 13, iPhone 13 घ्यायचा. बट 13 तर आता अवेलेबल नाही आणि भेटत पण नाही. बट एका ठिकाणी भेटला, बट त्यांचं म्हणणं असं आहे की 0 डाऊन पेमेंट होतं, भेटणार नाही म्हणे तुम्हाला, नाही का, कॅश करावं लागेल. सो मग आता आपण चाललोय 16 बघायला. आणि त्यानंतर हळू घे ना, कुत्रे मागे लागले की तुझे. सो गाईस, तर आता आपण चाललोय 16 बघायला. 16 बघू, आणि जर नाही तो जमला दादू भाऊला आपला, तर दुसरा कोणता तरी बघू. पण नक्कीच घ्यायचा ना, आपल्याला तिथं भेटणार आहे आपला आंड्या, म्हणजे आपला आंड्या भाऊ पण आता क्रोमाला जॉबला जॉईन झालेला आहे. सो गाईस, तर चला निघू आता, कारण ऑलरेडी टाइम झालेला आहे. तर आता फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे गाईज. म्हणजे आता आपण आलेलो आहे रिलायन्स डिजिटल मॉलला. सो इथं आपला स्टँडर्ड भिकारी पण आलेला आहे, कारण त्याला पण 17 Pro Max घ्यायचा आहे. बट तो घेतो का नाही आज त्याचं नाही सांगू शकत. बट आता आपण काय करू, दादूसाठी काही जो मोबाईल घ्यायचा आपल्याला 16 आपण विचारू तिथं, म्हणजे कितीपर्यंत जातो. जर इथं रेट वाटलं ठीक, नाही तर मग क्रोमाला जायचं आपण. तर चलो गाईज, जाते अंदर. फुल गर्दी विषय आहे, कारण 15 ऑगस्ट मुळे गाईज फुल ऑफर चालू असते. ऍक्च्युली इथं काय आम्हाला काय आवडलं नाहीये रिलायन्स डिजिटलला. तो आता आपण चाललोय क्रोमाला, कारण तिकडं आपला अंड्या भाऊ पण आहे. पण आता तुमचा भाऊ आलेला आहे गाईज घरी. आणि गाईज, विषय असा झालेला आहे का आपल्या दादू भाऊनी काही मोबाईल घेतला नाही. भाऊचा आमचा मोबाईल कॅन्सल झालेला आहे, कारण त्यांना कोणी डिमोटिवेट केलं वाटतं. आय थिंक पहिले रिलायन्स डिजिटलला गेलो, तिथं तर आवडलं नाही आम्हाला. बट आम्ही गाईज क्रोमाला पण गेलो, पण तरी आवडलं नाही. आणि आता गाईज आमचा दादू भाऊ तोंड पाडून मस्त बसलेला आहे व्यवस्थित एकदम. दादू भाऊ, काय विषय, काय मोबाईल का बरं नाही घेतला, काय कारण पण काही काहीच नाही का कारण? नाही ना, काही खरं घ्यायचं नाही यार तू. मग कधी घ्यायचं आता? प्लॅनिंग पुढं नंतर का आरामशीर दामन? बरोबर. तर गाईज, आता तर सध्या कॅन्सल झालेलं आहे. त्याच्यात सिद्धार्थ भाऊनी टप्पा दिलेला आहे आपल्याला, अजून आला नाही. 7 वाजून गेले आहे, 9 वाजता पिक्चरला जायचं. हा तिकीट पण त्यांनी बुक केलं की नाही, सकाळी म्हणे बुक करतोय. तर काय ते केले त्यांनी, जर केले असेल तर जाता येईल, नसेल केले तर नेक्स्ट टाइम याच्या भरोश्यावर नाही राहायचं, आपलं आपण निघून जायचं. बरं आहे की नाही दादा? तू येशील का शनिवारी, पुढच्या शनिवारी रात्री? पण पुढं तर आजच बोललो, तू नाही म्हटलं. हा, बरोबर, ठीक. तर चला काहीच बघू, थोड्या वेळात वाट बघू. जर आला तर ठीक, नाही आला तर कॅन्सल. आपल्याला वाटलं होतं का आपला सिद्धार्थ भाऊ काही येणार नाही, बट काहीच काय नशीब उजळलं काय माहिती. आज सिद्धार्थ भाऊचं प्रकट झालेलं आहे. आणि आश्चर्य, भाऊनी तिकीट वगैरे पहिले बुक करून ठेवले, नाही का. तर काहीच आता आपण चाललेलो आहे मूवी बघण्यासाठी. हे कुठं जायचंय पण, हा काही नाशिकला चाललेलो आहे आम्ही मूवी बघण्यासाठी. तो पण कोणता माहिती, म्हणजे सकाळपासून आमचं डिसिजन चालू होतं आवारा 2 बघायचं, बट ते कॅन्सल झालं. सिद्धार्थ भाऊ बोलला का आपण आवारा 2 नाही, स्पायडरमॅन बघू म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं कोणता? तो आणि 3D. तर गाईज, आज आपण चाललोय 3D पिक्चर बघायला. आणि एवढी खतरनाक मजा येणार आहे ना, वाईब येणार आहे, डायरेक्ट वाईब.
मैंने कई योद्धाओं के साथ फायनली आता आमच्या सिद्धार्थ भाऊचा मस्त स्पायडरमॅन मूवी बघून झालेला आहे. गाईज थिएटरला अजून पण कोणतं तरी पिक्चर चालू झालेलं आहे असं मला वाटतंय. गाईज आपला तर मूवी बघून झालेला आहे. सो आता आपण जाऊ आपल्या घरच्या प्रवासाला. आणि आय होप की तुम्हाला गाईज आजचा आपला जो ब्लॉग होता तो नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.